नमस्कार. आर टी प्रवेश 2026-27 मध्ये तुमच्या मुलाचा नंबर जर दुसऱ्या लॉटरीमध्ये लागलेला होता तर तुमच्यासाठी आज शेवटची तारीख आहे ॲडमिशन कन्फर्म करण्याची. कारण 15 मे 2026 ते 23 मे 2026 पर्यंत तारीख देण्यात आलेली होती. दुसरी जेव्हा लॉटरी लागली होती तेव्हा ॲडमिशन घेण्यासाठी त्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांचा नंबर दुसऱ्या यादीमध्ये लागलेला होता. पण आपण जर पोर्टलवरती बघितलं तर आता शेवटची तारीख आहे आज, परंतु पोर्टलवरती अजूनसुद्धा 8,700च्या आसपासच विद्यार्थ्यांचे ॲडमिशन जे आहे ते कन्फर्म करण्यात आलेले. म्हणजे असे बरेचसे विद्यार्थी अजून आहेत ज्यांचे डॉक्युमेंटेशनचे व्हेरिफिकेशन झालेले नाही आहे किंवा जे फिजिकल व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे आपल्या घराच्या लोकेशनचं ते सुद्धा अजून झालेलं नाही. बरेचसे असे विद्यार्थी अजून आहेत. मग यावरून आपल्याला लक्षात येतं की अजून ही तारीख वाढणार आहे की नाही वाढणार आहे. तर बघा, ही तारीख वाढणार आहे की नाही आज तर आपल्याला अजून काही पोर्टलवरती अपडेट झालेलं नाही आहे आणि उद्यासुद्धा संडे आहे, तर आपल्याला जी काही तारीख वगैरे वाढेल तर ती आपल्याला मंडेलाच पाहायला मिळू शकते. आणि जर तारीख नाही वाढली तर मग आपल्याला तिसरी वेटिंग लिस्टचं वाट पाहायला लागणार आहे. मग तिसऱ्या वेटिंग लिस्टमध्ये आपल्या मुलाचा नंबर लागेल की नाही लागेल यासाठी आपल्याला बघायचं आहे की आपल्या मुलाचा नंबर वेटिंग लिस्टमध्ये जिथं दाखवतोय ज्या शाळेमध्ये तिथं आत्ता सध्या अजून किती वॅकन्सीज बाकी आहेत. तर तुमच्यासुद्धा मुलाचा नंबर दुसऱ्या लॉटरीमध्ये लागला होता का आणि तुमचं अजून व्हेरिफिकेशन झालेलं नाही आहे का किंवा कुठल्या प्रोसिजरमध्ये तुमचं सध्या ॲडमिशन थांबलेलं आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण त्यावरती रिप्लाय नक्कीच करूया. आणि ज्यांना कोणा शाळा शोधण्यासाठी काही प्रॉब्लेम येत असेल त्यांनीसुद्धा आपल्या शाळेचं नाव आणि आपला तालुका आणि जिल्हा कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी तुम्हाला चेक करून सांगणार की त्या शाळेमध्ये सध्या किती वॅकन्सी अवेलेबल आहेत. आणि ऑनलाईन शाळा कशी शोधायची, त्याच्या वॅकन्सीज कशा बघायची हे मी आधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणार आहे आणि सोबतच या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला सुद्धा तो व्हिडिओ मी लावून देणार आहे. आणि तरीसुद्धा जर कोणाला शाळा शोधताना काही प्रॉब्लेम येत असेल किंवा वॅकन्सी किती आहे हे बघायला काही अडचण येत असेल, जसं की जर मोबाईलच्या माध्यमातून बघितलं तर तिथं सर्चचं ऑप्शन येत नाही, तर तुम्ही बाय नेमनी सुद्धा सर्च करू शकता. आणि सर्व करून सुद्धा जर कोणाला सर्च करायला प्रॉब्लेम येत असेल तर तुमच्या शाळेचं नाव, तुमचा तालुका आणि जिल्हा कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी तुम्हाला शोधून सांगणार की त्या शाळेमध्ये सध्या किती वॅकन्सी अवेलेबल आहेत. तर बघूया आता मंडेला आपल्याला अपडेट येईल की तिसरी वेटिंग लिस्ट लागेल किंवा याच डेटला अजून एक्सटेंड केलं जातं, वाढवलं जातं. दुसऱ्या या लॉटरीमध्ये जे विद्यार्थी लागलेले आहेत नंबर त्यांच्या ॲडमिशनसाठी अजून वेळ आपल्याला वाढून मिळतो का हे आपल्याला मंडेलाच कन्फर्म करणार आहे. तर बघा, दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.